हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, ब्रश वगैरे केला आहे, त्यानंतर इकडे चहा ठेवलेला आहे आणि साहेब झोपलेले आहेत, तुमचे दाजी झोपलेले आहेत, मयंक बी झोपलेला आहे. इकडे बघू शकता मयंक झोपलेला आहे. आता मी आवरते. आज लय महत्त्वाचे काम आहेत आम्हाला. आज लय शॉपिंग बी करायची आहे, सेटिंग बी लावायची आहे सगळी घराची. हा सगळा पसारा बघा कसा दिसतोय त्या कपाटामध्ये. हे बघा बरं, बघा बरं, हे असं येडवाकड ठेवले आहे मी. पटापट आवरायचं आहे आम्हाला. ओ उठा ना पिल्लू. आहो उठा ना. तुम्ही असे कशाला हसता हो? चहा पाजते मी तुम्हाला, मी चहा पाजते तुम्हाला. उठा की हो, उठा हो. 10 मिनट के बाद उठा हो, 5 मिनिट 10 मिनिट नाही, उठा उठा उठा. चहा पियेंगे, सोबत टी पियेंगे. चलो उठो. गुड मॉर्निंग, कॉफी पीते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कॉफी प्यायची आहे? आपलं रुटीन लागल्यावर पिऊ, आपल्याजवळ कॉफीच नाही आहे. आहो उठा हो, कारभारी. आहो धनी उठा की हो. धनी हसते. धनी लाजले. धनी ताप आले हो तुम्हाला? गरम लागतंय या का हो? असं कसं गरम लागते? चला दवाखान्यात जाऊ. चला चला चला. आपली यूट्यूब फॅमिली वाट पाहते व्हिडिओची. चला लवकर, व्हिडिओ शूट करायचे दिवसभर आपल्याला. चला चला हो, उठा ना. ओ आहो उठा की. तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो, हे काही उठत नाही. इकडं आंघोळीला पाणी तापवायला ठेवलेलं आहे, हिटर लावून कळशीमध्ये. आता सध्या चहा गेला. आता हिटर लावून कळशीमध्ये पाणी ठेवलेलं आहे तापवायला. बघू आता पाण्याची सोय कशी काय करायची. एवढा मोठा पातेला आला आहे त्या भांड्यांमध्ये, भांड्यांच्या सेटमध्ये. त्या भांड्यांच्या सेटमध्ये आंघोळीला पाणी तापवायला सुद्धा ते आलेलं आहे, स्टीलचं मोठं पातेलं. हे बघा, मी तुम्हाला भांडे दाखवते. बघा हे पातेलं, एवढे सारे तांबे, गिलासं, चमच्या, वाट्या, अक्षरशः काटा चम्मचपासून सगळं दिलं आहे. बेलना, कोरपड बेलण्यापासून. हे बघा, हे भाकरीचं परात, हे हे पिठाच्या चाळणपासून दिलं आहे राव. हे चहाच्या गाळणपासून दिलं आहे. किसणी बी दिली आहे, हे ठेवायचं बी दिलं आहे, हे बी दिलं आहे, प्लेटा बी दिलं आहे, ताटं बी दिलं आहे, ते कढई बी छान दिलेली, कळशी बी दिलेली, डब्यांचा सेट पण दिलेला आहे, मिक्सर जार पण दिलेलं आहे पाण्याचं, ते तेलाचं पण दिलेलं आहे, ते तसले स्टँड पण दिलेले आहेत बारे बारे. ही मोठी रॅक आहे, मोठी झरक रॅक आहे आपल्या याच्या इतकी. आणि हे मोठं ड्रम आहे. आणि अजून आमचे देवं लावायचे बाकी आहेत, इकडं ठेवलेलं आहे. हॉलमध्ये देवं मी कुठे लावू तुम्ही मला सजेस्ट करा, कारण फक्त हॉलमध्ये एवढीच जागा आहे. आज सोफा आणायचा आहे आम्हाला, इथं टी व्ही राहणार. त्यानंतर या वॉशिंग मशीनला गॅलरीत टाकायचं आहे. त्यानंतर इकडे जागा नाही आहे, बघू शकता. हे एवढे कपडे धुवायचे पडलेत. आता कसं करावा, कुठं नियोजन लावा फ्रीज वॉशिंग मशीनचं. इथं रॅक राहील, जागाच नाही आहे आम्हाला, जागाच नाही आहे. करावं काय, कुठं ठेवा वॉशिंग मशीन, सॉरी कुठं ठेवा, वॉशिंग मशीन कुठं ठेवा. गॅलरीतच ठेवा लागते आम्हाला. आणि मंदिर कुठं ठेवावं ते सांगा आम्हाला.
करा पटापट कमेंट. ओ चहा गेला 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 चहा गेला गेला गेला. आ जाओ चहा पिणे के लिए आ जाओ. चहा उतू गेला आता सकाळी सकाळी काय करता. चला मग करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स उठली मी, ब्रश केलं, चहा पाणी झाला, आंघोळ झाली, तयारीला लागली, तरी यांचं उठायचं नाव नाही घेत बाबा. हे असे कुंभकर्णावानी झोपतात. आता काय करू, माझ्यावर जिम्मेदारी पडली, मला सकाळी उठावं लागणार आहे आता. तर चला तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते. तुम्ही सगळे विचारत राहता व्हिडिओ कधी येतील, लग्नाचे कधी येतील. तर व्हिडिओ येणार आहेत, फायनली तारीख जाहीर करते मी. व्हिडिओ येणार बघा माझ्या बड्डेच्या दिवशी. माझी खूप इच्छा होती की बड्डेच्या दिवशी लग्न करावं, पण ते पॉसिबल झालं नाही. त्यामुळे मी लग्नाचा व्हिडिओ बड्डेच्या दिवशी टाकणार आहे. तर सगळ्यांनी समजून घ्या, थोडंसं वेट करा. आता काय 28 तारीख तर आली आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे माझा बड्डे 3 मार्चला येतो. काय 2-3 दिवसाची तर गोष्ट आहे. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला डायरेक्ट लग्नाचा व्हिडिओ दिसेलच. तो त्या अगोदर पण भरपूर व्हिडिओ आहेत, ते पोस्ट करावं लागतील ना मला. कारण लग्नाच्या अगोदर आम्ही शॉपिंग केली ते व्हिडिओ आहे, म्हणजे बरेच व्हिडिओ आहेत अजून. तर एक एक करून सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर न्यू ड्रेस कसा वाटतोय सांगा. याला कॉट सेट म्हणतात. मला ते त्यांनी घेऊन दिलं, त्यांना आवडला. असे ड्रेस घालत जा, मला सांगते ते असे ड्रेस घालत जा, तसे ड्रेस घालत जा, अशी राहायचा तशी राहायचा, नॅचरल राहायचा, असे करतात मला. आणि मग त्याच्यानंतर त्यांना ते लाल कुंकूचं हे असतं, म्हणजे ते कुंकू जे असतं ना ते लावलेलं आवडतं, सिंदूर. ते लिक्विडचं आवडत नाही किंवा ते पेन्सिलचं पण आवडत नाही. म्हणून म्हणलं चला छान वाटतंय का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा जा बरं का मित्रांनो. काही चुकत असेल तर. शेवटी तुम्ही यूट्यूब फॅमिली आहे, मग काय चुकतंय काय ते सगळं तुम्ही सांगायला पाहिजे, बरोबर का नाही. तर आता हळूहळू सेटअप सामान लावायचं चालू आहे. एका दिवसात तर काही शक्य नाही. आणि खूप जण विचारतात घर स्वतःचं आहे का, स्वतःचं आहे का. तर घर माझं स्वतःचं. तर मित्रांनो कसे आहात, गुड मॉर्निंग. उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आली, असं डायलॉग आहे. इथं बायको आहे, बायकोचे व्हिडिओ तिकडे बघत बसतात मोबाईलमध्ये. काय करावा माणसाचं. वाव कशी दिसते मी सांगा. नॅचरल ब्युटी. माझ्या स्किनला काहीतरी झालं आहे, असे पिंपल. ते दवाखान्यात जायचं आहे. ते फेशियल सूट होत नाही मला. लग्नाचं फेशियल केलं ना ते सूट होत नाही. आता मी आवरते पटपट. यांचं काय अजून उरकं ना. हो पाणी तापलं ना, उठा ना. हो अहो उठा की. मयंक शेठ उठले आहेत. मयंक शेठ उठले का तुम्ही. गुड मॉर्निंग. शंभू छल्दी झाली छल्दी. मयंक शेठ उठले का तुम्ही. उठले. ब्लच कला, झोपू नका, ब्लच कला. मयंक शेठ शॉपिंगला जायचे, ब्लच कला. ओ पतिदेव उठा ना. काय तुमच्या मागं लागावं लागते बाबा मला. उठा. चला हे काही उठत नाही. आपलं आपण आवरायचं आणि निघायचं. काय पर्याय नाही आता बघा. अरे नवीन ड्रेस घातले, हे राहिलं की तसंच. तर फ्रेंड्स आवरलं आमचं ना, आम्ही आलो बाहेर नाश्ता करायला. काय करावा, रोज बाहेर खाणं चालू आहे आमचं. आम्हाला जायचं होतं आज सोफा सेट घ्यायला. अजून बराच पसारा घ्यायचा आहे आणि चालू आहे हळूहळू घरामध्ये सेटअप लावायचा. तर कसं करणार ना, ज्याचं जडतंय त्याला कळतंय. तर काही नावं ठेवू नका, काही बोलू नका. बाहेरच खायला पाहिजे ना, असं पाहिजे तसं पाहिजे. नवऱ्याची क्षमता आहे, चालतो तो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर इकडे मस्त नाश्ता वगैरे केला आम्ही. चहा घेतला, कारण घरामध्ये सगळा पसारा पडला आहे. त्याच्यामुळे ना नाश्ता करता येत, ना चहा बनवता येत, ना घरात काहीच करता येत. यांचं बाप लेकाचं प्रेम बघा. तुम्ही सगळे विचारत होते मयंक काय बोलतो. ऑब्वियसली मी लग्न केलंय म्हणल्यावर माझ्या नवऱ्याला मयंक काय बोलणार. तुम्हीच काय प्रश्न विचारता यार, बरोबर ना. तर असू द्या, चला आम्ही चाललेलो आहे. आमची छोटीशी फॅमिली कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. आणि मयंकला कुठेही सोडलेलं नाही आहे, ठीक आहे. सोफा घ्यायला आलो. नाही दिसत द्यायची. आता नाही दिसत. झाकली आहे ना. नाही दिसत द्यायची. कितीला आहे. रचनाताई जरा विचार करून कमेंट करा. हो माझा नवरा काय बोलतो. तुमच्या कमेंटचा असर झालाय वाटतं नवऱ्यावर. रिपीट करून व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आम्ही इकडं सोफा घ्यायला आलो होतो आणि एक सीन एक भारी सोफे होते इकडं. तर मला हा सोफा आवडला होता, पण ते लईच महाग म्हणत होता बाबा. काय करावा, आम्हाला एकदम बजेटमध्ये घ्यायचा होता. 101 1760 सोफे बघितले, पण शेवटी इथं काय आम्हाला आवडलं नाही. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. मग दुसऱ्या ठिकाणी सोफे बघितले,
तिकडं मग आम्हाला एक सोफा आवडला, म्हणजे त्यांना आवडला. आता त्यांच्या पसंतीची बी एखादी वस्तू पाहिजे का नाही, सगळंच काही माझ्या पसंतीचं घेतलेलं आहे म्हणल्यावर मग हा सोफा त्यांना खूपच आवडला. हाच घ्यायचा म्हणत होते. म्हटलं घ्या मग. सोफा घेतला. त्यानंतर आलो आम्ही पडदे घ्यायला आणि आमची काही शॉपिंगच सरत नाही. अक्षरशः सुट्टी घ्यावं लागली त्यांना शॉपिंगसाठी. काय करणार, एकटी कुठं जाऊच देत नाही. पडदे घ्यायला आलो. पडदे, खिडकीचे, दरवाजेचे पडदे. फार वैताग आलाय, बोलू सुद्धा वाटत नाही आता. किती काम केलं. घरी आलो, ते बेडशीट वगैरे घेऊन आलो. सोफा घेतलाय, तो आणायला गेलेत आता पप्पाच्यात ना आता. तर एक निस्तरावायचं चालू आहे बाबा. लय पायजाम झालेत, लय जबरदस्त. आता त्या रूम मध्ये पसारा पडलाय. आता पुढच्या घरातला अजून आवरायचा, सोफा टाकायचा. चौघ आहे, आपण टाकू शकतो. म्हणजे तिघ आहे. मी आहे ना छोटू, टाकू शकतो की. थोडा तरी उचला. लय डोकं दुखायला लागलं. आता आराम करते थोड्या वेळ. आलो आता आम्ही घरी. अजून व्हिडिओ एडिट करायचे, व्हिडिओ टाकायचे. लगेच येतो तू स्वप्न. माझ्या जुन्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ पडना झाले. तुला नाही नवीन चॅनल ग. माझं एक नवीन आला फोन. तर शॉपिंग करून आलो आणि परत चाललो होतो आम्ही फॅन घ्यायला. तितक्यात आईस्क्रीम खाल्ली आणि लगेच त्या सोप्यावाल्याचा फोन आला, आम्ही आलोय म्हणून. मग ते काय सोफा आणला वर आणि नंतर सेटिंग करून घेतली. परत मग हे लोक येत नाहीत. तर सगळे विचारत होते सोफा नाही घेतला का. तर हा सोफा घेतलाय बघा, पण आम्ही नाही घेतला. हा सोफा आम्हाला लग्नाचा गिफ्ट आलेला आहे आमच्या ननंदबाईकडून, म्हणजे यांच्या बहिणीकडून. ठीक आहे, तर सोफा कसा आहे पटकन कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो, तर इथं भयंकर अनर्थ टळला आमचा. आमची बला दुसऱ्याच्या अंगावर आली म्हणावा, कारण आमचे पुण्य आडवे आले म्हणावा. तुम्हाला सांगतेच मी पुढं काय झालेलं आहे. जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला. पुढून बैल धावून आला आणि आमच्यासमोर 2 गाड्या होत्या, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही वाचलो. म्हणजे आमच्याही अंगावर येत होता, तितक्यात त्यांनी गाडी साईडला घेतली. एवढी घाबरली होती मी की शब्दात नाही सांगू शकत. त्यानंतर आम्ही पुढे गेलो, फॅन घेतले 2 आणि त्यानंतर घरी आलोय आम्ही घरी. बापरे, एवढी घाबरली होती ना मी. कमसे कम 10 मिनटं तर शॉक झाली मी. डोकंच हँग झालं होतं माझं. जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आमच्या पुढं. असं म्हणतात, आपल्या समोरच्याला काही झालं असेल तर आपलं पुण्य आडवं आलं म्हणतात. फॅन वगैरे आणलेत, आता फॅन लावायचे. जबरदस्त घाबरली आणि सगळी दुनिया एका खट्टेच डोळ्यासमोर आली अशी. असं वाटलं एवढं सगळं काही व्यवस्थित चाललं आणि लोकांची नजर लागली. जे आहे ते सत्य सांगते, लोकांची नजर लागली असं डोक्यात आलं डायरेक्ट माझ्या. माहिती का, एवढी घाबरली होती. ते मला म्हणतात घाबरू नको, मी आहे तोपर्यंत काहीच होत नाही तुला. पण कसली घाबरली होती मी, बापरे. जबरदस्त. म्हणजे ते बैल तिकडून असं धावतच आलं, पुढच्या माणसाच्या गाडीला धडकलं, ते पडले. आमच्या अंगावर येत होतं, तितक्या त्यांनी गाडी साईडला घेतली. एवढी घाबरली होती मी. मला असं वाटलं समोरून ट्रकच आला काय. एका क्षणाचा भरोसा नाही माणसाचा. आणि खरंच आपला आनंद जास्त कोणाला दाखवू नाही, लोकांना खरंच देखवत नाही. कोणी आपले जवळचे असू नसू, पण दुसरे पुढे चाललेले हे कोणालाच खपत नाही, कोणालाच नाही. काही नातं बी नसेल आपलं त्या व्यक्तीशी, तरी त्याचं चांगलं चाललं असेल की आपल्याला जेलेसी होते. हा खरं पॉईंट आहे बरं का. मी नाही जळत कोणावर. उलट मी तर म्हणते दुसऱ्याचं भलं होऊ दे, एवढं भलं होऊ दे ना, त्याच्या मागं आपलं भलं होऊ दे. त्यामुळे आज माझं चांगलं केलं आहे देवाने. या ना, ते बसवतील आता, मी काय करू. या इकडे या ना, या बसा. थोडं लय धावपळ करता. काय झालं मग, काय वाटलं का, काय झालं. कसली घाबरली होती, कसली घाबरली होती मी. का काय झालं असतं मग, कसं काय होईल खरं काय झालं असतं तुम्हाला. मी होतो पुढं, तू मागे होतीस.
लय घाबरली होती पण जबरदस्त. अजून बी डोक्यातून जात नाही. चांगले पुण्य तुमच्या कामात आले, आडवे आले आहे ना. तुम्ही समोर होते ना, तुमचे पुण्य आडवे आले. लय पुण्य केले तुम्ही. बसून घ्या. फॅन आणलेत. आता फॅनची सोय नव्हती, हे कूलर वापरायला लागायचं. कूलर नाही ना सारखं वापरताय, अजून उन्हाळा नाही आला पाहिजे तसा. अजून आम्हाला जायचं आहे भाजीपाला विकत घ्यायला. सगळे म्हणतात घरात स्वयंपाक करत नाही, नुसतं बाहेरचं खाते. लोकांना काय पंचायत्या पडतात काय माहिती. काही दाखवलं का त्यात समाधान राहतच नाही. लोक सुखच मानत नाही, काही ना काही खोड काढतेच राव. काय करावं मला समजत नाही. अवघड असतं लोकांचं लय. अजून या खिडक्यांना पडदे लावायचे. अजून कशात काय नाही. चला आवडते आता, करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, एका क्षणासाठी असं वाटलं होतं ना की बस सगळं संपलं आता. एवढ्या जोरात ते बैल धावून आलो. पुढच्या 2 जणांचा ॲक्सिडेंट झाला. समजा त्या ठिकाणी आम्ही असतो तर मी एवढी घाबरली, एवढी की शॉक झाली होती मी. 10 मिनटं माझं डोकंच चालत नव्हतं की समजा यामध्ये आपल्याला काही झालं असतं तर. मी लगेच उठली. त्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला समोरच्या. त्यांना उचललं. एक लहान मुलगी होती, एक लेडीज होती. त्यांना उचललं, साईडला घेतलं आणि मग मी साईडला झाली आणि मग मी व्हिडिओ काढला. ठीक आहे. तर हा पसारा अजून लावायचा चालू आहे. आता खिडे वगैरे ठोकून घेतले जिकडे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आता अजून काहीच आवरलेलं नाही आमचं. त्यांचा मोबाईल इथंच राहिला, हा माझाच आहे. तर आता आम्ही हे फॅन फिट केला बघा. हा एक फॅन फिट केला आहे. त्यानंतर मांडणी बिंडणी लावून घेतली. अजून बरेच कामं बाकी आहेत. हे बघा इकडे बघा, मांडणी लावून घेतली आहे. त्यानंतर हा सगळा राळा पडलेला आहे किचन ओट्यावर. त्यामुळे आता आम्ही काही स्वयंपाक करू शकत नाही. ह्या राळ्यामुळे नाही, भाजीपाला आणावं लागतं आहे. कांदे, बटाटे, टमाटे काहीच आणलेलं नाही आहे. त्यामुळे आता उशीर झालेला आहे. हॅलो, फोन आलता. तर आता हा सगळा राळा सकाळीच आवरणं होईल. आता आम्ही नावीलाच बाहेरून जेवण करून येतो. खूप लोक नावं ठेवतात राव, आम्हाला काय करायचं. नावच ठेवा, आता काय करू शकतो आम्ही तरी. काय करू शकतो, आमचाही जीव आहे का नाही जरा काही. कसं आहे, एवढी धावपळ करायची घरात काय नसताना मग कसं जेवण बनवायचं हे पण थोडंसं तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. मग नावं ठेवता राव मला. घरी स्वयंपाक करायला लावा, तिला कमेंट वाचते की मी. हे बघा आता हा फॅन बसवला. खिडे वगैरे मारून घेतले सगळीकडं. इकडं शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. कसं आहे सांगा लवकर, पटापटा कमेंट करा. आता आम्ही चाललो आहे जेवण करायला बाहेर नाविलाज. तसंच भाजीपाला भरून आणणार आहे. सकाळचा टिफिन द्यायचा त्यांचा. हे सगळं आल्यावर आवरायचं. दिवसभर उपाशी आहे आम्ही. सकाळी नाश्ता केला तसं फिरूनच राहिलो. 8 वाजले. आता जाऊन जेवण करून येतो आणि मग बाकीचं काय असेल ते आवरू. आता काही फुरसत नाही आहे. तुम्ही नावं ठेवा, काय बोलायचं ते बोला. शेवटी माझं काम आहे, मला करावं लागणार आहे. मला व्हिडिओ काढावं लागणार आहे. कोणी किती मागं खेचलं, किती वाईट बोललं, काही केलं तरी मला माहिती नाही मी चांगली आहे. मी चांगले व्हिडिओ काढते, मी चांगले विचार मांडते. माझं कुठं काही व्हिडिओमध्ये चुकत नाही असं मला वाटते. त्यामुळं लोक काय बोलतात हे नॉट इम्पॉर्टंट. आपल्याला काय वाटते हे मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर ना. तर चला आता जेवण करून येतो. आम्हाला काही हाऊस नाही आहे सारखं बाहेर जेवण करायची. घरी स्वयंपाक करू वाटते, पण घरी जर काही भरलंच नसेल आणि 2च दिवस झाले अजून पसारा टाकून, ठीक आहे होतं आहे ना ॲडजस्ट. आणि काल आम्ही तसंही तिकडं बाहेर जेवण करायला गेलो होतो. बाहेर म्हणजे त्यांच्या मित्राच्या घरी. हे बघा त्यांनी सगळे भांडे दिलेले इथंच पडले आहेत अजून. ते भांडे नवीन ठेवून द्यायचे. चला उशीर झाला, आल्यावर बोलू. नंतर आम्ही भाजीपाला भरायला आलो संध्याकाळचं. काय करू आता, दिवसभर धावपळच चालू होती. आज शॉपिंगच झाली. आज शॉपिंगसाठी स्पेशल सुट्टी झाली. मग काय भाजीपाला वगैरे घेतला. मग मयंकला एक इथं खेळणं आवडलं. त्यांच्या मागं लागला लगे, पप्पा मला घेऊन द्या. लगेच एका शब्दावर जे म्हणले ते घेऊन दिली त्यांनी. तर त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो एका जेवण करायला. म्हणलं इकडंच जेवण करून जावं. आता घरी काही म्हणजे घरी नेऊन बी काही फायदा नाही. सगळं किचन ओट्यावर राडा पडलेला आहे, कसं काय करायचं. मग मस्त आम्ही पालक पनीर, बटर रोटी आणि काय म्हणते हे दाल खिचडी पोटभर जेवण केलं. आणि मग नंतर आलो घरी. नमस्कार. वैतागले का? वैतागवाडी आहे नुसती. आता आम्ही नवीन बेडशीट घेऊन आणलेला आहे. बेडवर नवीन बेडशीट ते उचला. ब्लाइंडर छान असं बेडशीट भेटलंय आम्हाला. महागात वैताग. स्वस्तात मस्त नाही म्हणू शकत. का फक्त काढणार आता याला असं ते
हे पिलो कवर हे पिलो कवर आता याच्यातून काय नाही, हे पिलो आणि याच्यात घालू. त्यांनी हात खोलून दाखवलं होतं का बेडशीट? तर अशा पद्धतीने अख्खा दिवस गेलेला आहे आज आमचा शॉपिंगमध्ये. तरी आमची शॉपिंग अर्धवटच राहिली. बारीक निरीक गोष्टी राहतातच, ते नंतर घरी आल्यावरच लक्षात येतात काय करावं बाबा. तर चला, कसं वाटतंय बेडशीट ते सांगा, शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा, आणि व्हिडिओ आवडतात का ते पण सांगा. इथून पुढे तुम्हाला छान फॅमिलीचे व्हिडिओ बघायला भेटत जातील. आम्ही गावी गेलो, आता तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणताय कुठे राहते, तर त्यांचं काम आहे तिकडेच राहावं लागेल ना. तो आमचं बेडशीट सांगा, आवडला का? सध्या तात्पुरतं बरं आहे, दुसरं आणलंय ते नंतर दाखवू. यो भारी दिसतोय. वेलकम बॅक. झोपले का तुम्ही सगळे? झोपा, 11 वाजले. झोपा ना मयंक शेठ. हां, मयंक शेठ इकडं. आदिती मावशीच्या घरी आल्यासारखं वाटते. आदिती मावशीच्या घरी आल्यासारखं वाटते. आदिती मावशीचा सोफा असा नाही रे. काय होतं? कसा वाटला सोफा आमचा सांगा. सोफा कम बेड आहे. आता ते नंतर दाखवू तुम्हाला. आवरू पार वैताग आलाय आम्हाला. हे खुलतं? आता जेवण वगैरे करून आलो. आता म्हणलं निवांत झोपावा. काही असो, पण सर्वात जास्त मला हे लय आवडलं. काय ग? इकडे फोटो. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून पटापट सांगा. आमचे व्हिडिओ आवडतात का पटापट कमेंट करून सांगा. आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत जा. ते देवघर तिकडे कॉपरेट ठेवू नको, इथं ठेव. पर्याय नाही आता, राहू दे. इथे ठेवायचं. ते गुड नाईट बंद कर रे. तर चला मग मित्रांनो, लय थकलोय आता आम्ही. अजून काही 8 दिवस देवघर इथे ठेवायचं. 8 दिवस काय आमचं आवरून होत नाही अजून. आता ते वॉशिंग मशीनचं ते कपडे वाळत टाकायचं पाईप, त्याचं काम उद्या करायचं आहे. परत ते पडदे बिडदे लावायचं काम उद्या करायचं आहे. सगळे भांडे घासून काढायचे आहेत. कपाटात असाच राडा कोंबून दिला आहे. आता जे कामाचं आहे ते ठेवायचं, जे नाही कामाचं ते फेकायचं. अशा पद्धतीने काढायचं आहे सगळं. बापरे, कसा वाटला आमचा व्हिडिओ सांगा तुम्हाला. बस झाला आता नाही व्हिडिओ शूट करायचा. हो, एक्स्ट्रा ठोकलंय तिथं. हां, राहू दे. मंत्र आणायचं आहे तिथं स्वामींचं. झालं आता, शॉपिंग झाली, सगळे पैसे संपले. आता गप्प बसावा, झोपून राहावा आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.